कोकणातल्या सर्वाधिक गर्दी होणाऱ्या जत्रेंपैकी एक आणि दरवर्षी साधारण 5 ते 7 लाख भाविक जत्रेला जिच्या दर्शनाला येतात अशा या देवीच्या भव्य मंदिराचं शांत स्वरूप तुम्ही अनुभवलं आहे का? हे आहे मालवण शहरापासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मसुरे गावातील आंगणेवाडी येथील आई भराडी देवी मंदिर. नवसाला पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून आई भराडी देवीची ख्याती आहे. पूर्वी कोकणातील गावांमधील इतर कौलारू मंदिरांप्रमाणेच असणारे छोटेसे व सुंदर असे हे मंदिर आताच्या त्याच्या भव्य अशा रूपात सुद्धा शोभून दिसते. स्थानिक मालवणी भाषेत भरड म्हणजेच पठारावर स्वयंभू देवीची शिळा असल्याचा दृष्टांत इथल्या एका ग्रामस्थाला झाल्यामुळे या देवीचे नाव भराडी देवी असं ठेवलं. स्वतः पेशवे चिमाजी अप्पा यांना एका स्वारीच्या वेळी भराडी देवीचा आशीर्वाद लाभल्याने त्यांनी या मंदिराला 22,000 एकर जमीन दान दिल्याचेही सांगितले जाते. यावर्षी आई भराडी देवीची जत्रा 9 व 10 फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. जत्रेच्या दिवशी मंदिराच्या 1 किलोमीटर परिसरात नीट उभं राहायला सुद्धा जागा नसते, पण जत्रेचे दिवस वगळता इतर दिवसात तुम्ही या मंदिरात मनसोक्त वेळ घालवू शकता. खूप गर्दी नसल्यामुळे शांत व छान वाटते. अंगणे कुटुंबीय आपले गाराणे देवीपुढे मांडून आपल्या वतीने देवीची खणा नारळाने ओटी सुद्धा भरतात. देवीचं दागदागिन्यांनी मढवलेलं दिव्य रूप आणि जत्रेची भव्यता अनुभवण्यासाठी आंगणेवाडी जत्रेला नक्की जा. पण या मंदिरातील मनशांती अनुभवण्यासाठी आणि मंदिराची भव्यता जवळून पाहण्यासाठी जत्रे व्यतिरिक्त इतर दिवसात सुद्धा आई भराडी देवीच्या मंदिराला नक्की भेट द्या.